Hello students, I am Dr. A.B. Patil. Welcome in this session of Animal Tissue, lecture number 6. In this lecture, we are going to discuss about the muscular tissue. In previous lectures, we already discussed about the different tissues, that is epithelial tissue, connective tissue. Here we discuss about the muscular tissue. Muscular tissue which are made up from the elongated fibers called as a muscle fibers, and these muscle fibers which having the ability to undergo contraction. So this tissue which is also known as contractile tissue, म्हणून या टिश्यूला आपण कॉन्ट्रॅक्टाइल टिश्यू पण म्हणतो, कारण जे मस्क्युलर टिश्यू असणार आहे ही मस्क्युलर टिश्यू ही इलॉंगेटेड थिन फायबर्स पासून फॉर्म झालेली असते आणि त्या प्रत्येक फायबरला आपण म्हणणार आहोत मसल फायबर, अँड दीज मसल फायबर विच अंडरगो कॉन्ट्रॅक्शन. देन when you observe the structure of this tissue, then each muscle fiber which having the outer covering which is nothing but the sarcolemma. प्रत्येक मसल फायबरला जे आउटर कव्हरिंग असतं त्या आउटर कव्हरिंगला म्हटलं जातं सार्कोलिमा. अँड स्पेशल टाइप ऑफ सायटोप्लाझम विच इज प्रेझेंट इन दिस मसल फायबर विच इज नथिंग बट द सार्कोप्लाझम. त्याला काय म्हटलं तर सार्कोप्लाझम, म्हणजे याच्या आतमध्ये जे प्रोटोप्लाझम असणार आहे, सायटोप्लाझम आहे, दिस इज नथिंग बट द सार्कोप्लाझम. In this sarcoplasm there is a presence of number of fibers and these are nothing but the myofibrils. हे जे आपल्याला याच्यावरती दिसत आहेत त्याच्यामध्ये काय असणार आहेत, मायोफायब्रिल्स प्रेझेंट असतील, and these myofibrils which are made up from these myofibrils which are formed from the proteins like myosin and actin protein. हे मायोफायब्रिल्स हे ऍक्टिन आणि मायोसिन ह्या दोन प्रोटीन्स पासून फॉर्म झालेले. देन दीज muscular tissue which is vascular one, means there is a supply of the blood, and these blood vessels which provide nutrient to the muscular tissue, as well as this tissue is innervated with nerves. म्हणजे तिथे नर्व्स पण प्रेझेंट असणार आहेत, त्याचबरोबर ब्लड मार्फत त्याला न्यूट्रिएंट सप्लाय केला जातो, ऍज वेल ऍज द कलेक्शन ऑफ द वेस्ट कंपोनंट. त्याचबरोबर तिथलं जे काही वेस्ट कंपोनंट आहे ते कलेक्ट केलं जातं आणि ते ब्लड मध्ये येणार आहे, आणि ब्लड मधला ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट्स तिथं न्यूट्रिएंट्स या टिश्यूला सप्लाय केलं जाणार आहे. देन this muscular tissue which is 40% of the total body weight, म्हणजे जर आपण पूर्ण बॉडी वेटचा विचार केला तर त्या टोटल बॉडी वेटच्या 40% ही मस्क्युलर टिश्यू असणार आहे. देन मस्क्युलर टिश्यू विच प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल बिकॉज दिस मस्क्युलर टिश्यू, या मस्क्युलर टिश्यू ह्या मसल फायबर्स पासून फॉर्म झाल्या, त्या फायबरच्या आउटर कव्हरिंगला आपण सार्कोलेमा म्हणतो, त्याच्या सायटोप्लाझमला आपण सार्कोप्लाझम म्हणतो. त्या सार्कोप्लाझम मध्ये मायोफायब्रिल्स आहेत, ऍज वेल ऍज दीज मसल फायबर्स आर युनिन्यूक्लिएटेड और मल्टीन्यूक्लिएटेड. म्हणजे काही जर मस्क्युलर टिश्यूचे आपण डिफरंट टाइप्स बघितले तर काही टाइप्स मध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल, ते युनिन्यूक्लिएटेड, पण काही मध्ये काय पाहायला मिळतील, मल्टीन्यूक्लिएट असतील. ऍज वेल ऍज सम मस्क्युलर टिश्यू विच आर the striated one, some are non-striated one. As well as we observed that this muscular tissue which play very important role for the voluntary and involuntary movement. जे काही मस्क्युलर टिश्यूचा इम्पॉर्टंट रोल काय आहे, मुवमेंटचा आहे, पण काही मसल जे असणार आहेत ते व्हॉलंटरी मसल्स असतील, काही इनव्हॉलंटरी असतील. व्हॉलंटरी मीन्स देअर मुवमेंट इज अंडर कंट्रोल, मीन्स अकॉर्डिंग टू अवर विल, म्हणजे आपल्या इच्छेनुसार पण ती मुवमेंट करणार आहोत. पण इनव्हॉलंटरी जे असणार आहेत विच आर नॉट अवर कंट्रोल, आपल्या कंट्रोल खाली ते असणार नाही. दीज आर नॉट मूव्ह और देअर कॉन्ट्रॅक्शन इज नॉट अकॉर्डिंग टू अवर विल, म्हणजे आपल्या इच्छेनुसार त्याचं कॉन्ट्रॅक्शन, त्याची मुवमेंट होणार नाही. सो देर आर टू टाइप्स ऑफ द मसल्स, दॅट इज
voluntary muscles and involuntary muscles. And this muscular tissue which play very important role in the locomotion, movement, as well as involuntary movement, as well as the continuous the contraction and relaxation of the heart, because there is a presence of special type of the muscle which is nothing but the cardiac muscle. So depending upon the location, the structure, function, there are three different type of the muscular tissue. And these are nothing but the smooth muscles, then striated muscles and cardiac muscles. So first we discuss about the smooth muscles. These smooth muscles which are also known as involuntary muscles, or these muscles which are also known as visceral muscles, because smooth muscles which are present in the walls of hollow internal structures, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे काही व्हेसरल ऑर्गन्स आहेत, इंटरनल स्ट्रक्चर्स आहेत, त्याच्या हॉलो वॉल मध्ये ह्या काय असणार आहेत, स्मूथ मसल्स प्रेझेंट असतात. Then these smooth muscles which are also found in the skin attached to the hair follicles, म्हणजे जर आपण बघितलं हे कुठे प्रेझेंट आहेत, also found in the skin attached to the hair follicles. जे आपल्या स्किन मध्ये पण काय असणार आहेत, स्मूथ मसल्स प्रेझेंट असतील. Then also we observed that these smooth muscles, आता या स्मूथ मसलचं जर स्ट्रक्चर आपण बघितलं तर स्ट्रक्चर आपल्याला कसं पाहायला मिळेल, तर स्ट्रक्चर ज्याच्या नावामध्येच आहे स्मूथ मसल्स, म्हणजे हे मसल्स कसे असणार आहेत, नॉन स्ट्रायटेड मसल. याच्यावरती कोणतेही स्ट्रायशन आपल्याला दिसणार नाही, लाईट आणि डार्क बँड आपल्याला पाहायला मिळत नाही, म्हणून या मसलना आपण काय म्हणतो, स्मूथ मसल्स म्हणतो. Then these smooth muscles which are involuntary in action, so these are known as involuntary muscles, as well as they are present in the visceral organs, so these are known as visceral muscles. Then each smooth muscle fiber which is a spindle shape, कसा आहे त्याचा आकार, स्पिंडल शेप, और विच इज ऑल्सो फ्युजिफॉर्म, त्याला आपण फ्युजिफॉर्म पण म्हणणार आहे, म्हणजे स्पिंडल शेप असेल, इन सॉल्वन इन द मिडल अँड टॅपरिंग टुवर्ड्स द बोथ साइड, दोन्ही साइडला टॅपरिंग आहेत आणि मध्ये सॉल्वन आहेत, म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहोत, इच स्मूथ मसल फायबर विच इज अ स्पिंडल शेप. कसा आहे तो, स्पिंडल शेप. युनिन्यूक्लिएटेड, त्याच्यामध्ये सेंटरला लार्ज प्रॉमिनंट न्यूक्लियस प्रेझेंट असेल, ऍज वेल ऍज देर इज अ प्रेझन्स ऑफ मायोफायब्रिल्स, म्हणजे जर आपण बघितलं या प्रत्येक स्मूथ मसल फायबर ही कशी आहे, स्पिंडल शेप आहे, त्याचा आउटर कव्हरिंग आहे, त्याला आपण काय म्हणणार आहोत, सार्कोलिमा म्हणणार. त्याचबरोबर त्या सार्कोलिमाच्या आतमध्ये काय प्रेझेंट आहे, सार्कोप्लाझम प्रेझेंट आहे, त्या सार्कोप्लाझम मध्ये प्रॉमिनंट न्यूक्लियस प्रेझेंट आहे, अँड इन दिस सार्कोप्लाझम देर इज अ प्रेझेन्स ऑफ मायोफायब्रिल्स. तिथे काय प्रेझेंट असणार आहेत, मायोफायब्रिल्स प्रेझेंट असतील, अँड दीज मायोफायब्रिल्स विच आर फॉर्म फ्रॉम द मायोसिन अँड ऍक्टिन प्रोटीन. But as compared to the striated muscle, smooth muscle fibers, myofibrils contain less amount of myosin. हे striated muscle पेक्षा smooth muscles मध्ये myosin हे काय असणार आहे, कमी असेल. Then जर आपण बघितलं हे स्मूथ मसल जे असणार आहेत, त्या स्मूथ मसल मध्ये आपल्याला तिथं लाईट अँड डार्क बँड पाहायला मिळत नाही, म्हणून तर आपण या स्मूथ मसलला काय म्हणणार आहोत, दीज आर ऑल्सो नोन ॲज नॉन स्ट्रायटेड मसल्स. यांना आपण नॉन स्ट्रायटेड मसल्स म्हणतो. दीज स्मूथ मसल्स विच आर प्रेझेंट इन द वॉल ऑफ द इंटरनल ऑर्गन्स, जे काही इंटरनल स्ट्रक्चर्स आहेत त्या इंटरनल स्ट्रक्चरच्या वॉल ऑफ हॉलो इंटरनल स्ट्रक्चर मध्ये हे प्रेझेंट आहे, त्या वॉल मध्ये प्रेझेंट असते. आणि त्याचं मेन फंक्शन काय, तर जर आपण डायजेस्टिव्ह ट्रॅक्टचा विचार केला तर डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये जी काही पेरिस्टाल्टिक मुवमेंट होणार आहे, फॉर दॅट पेरिस्टाल्टिक मुवमेंट दी स्मूथ मसल्स विच प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल, हे इम्पॉर्टंट रोल करणार आहे.
म्हणजेच आपण बघतो की ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम जे असणार आहे, दिस ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम मीन्स स्मूथ मसल्स विच आर इनर्वेटेड विथ ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम बिकॉज the movement of these muscles which is not our control, which is involuntary one, म्हणजे इनव्हॉलंटरी मुवमेंट होणार आहे, ते आपल्या कंट्रोल मध्ये असणार नाही. जे फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं, जे काही फूड आपण कंझ्युम केलंय ते फूड कंझ्युम केल्यानंतर आपल्या माउथ मधून ओरल कॅव्हिटी मधून जेव्हा इसोफेगस मध्ये जाणार, ते पुढं पुढं ढकललं जाईल, स्टमक मध्ये जाणार आहे, स्टमक मधून स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जाणार. तर जेव्हा हे फूड पुढे जात असणार आहे तिथं त्याचं डायजेशन होत जातं आणि पुढे पुढे ढकलत जाणार आहे ते, तर ते पुढे जाताना तिथं या वॉल मध्ये, एलिमेंटरी कॅनालच्या वॉल मध्ये प्रेझेंट असलेल्या स्मूथ मसलची काय होणार आहे, पेरिस्टाल्टिक मुवमेंट होते. आणि ती कशी आहे, इनव्हॉलंटरी मुवमेंट आहे, ती आपल्या कंट्रोल मध्ये नाहीये. सो these are smooth muscles which play very important role for the involuntary movement of the visceral organs. This is all about the smooth muscles. Then we discuss about the striated muscles. Striated muscles, these muscles which are also known as skeletal muscles. या muscles ना आपण skeletal muscles पण म्हणतो. And these muscles which are also known as voluntary muscles. These muscles which are known as skeletal muscles because striated muscles, they are attached to our bones. आपल्या बोन्सला अटॅच असलेले जे मसल्स असणार आहेत ते कोणते आहेत, स्ट्रायटेड मसल्स आहेत. म्हणून यांना आपण काय म्हणणार आहोत, स्केलेटल मसल्स म्हणणार. देअर मुवमेंट विच इज टेक प्लेस अंडर आवर कंट्रोल, अंडर बाय आवर विल, म्हणजे आपल्या इच्छेनुसार आपण मुवमेंट करणार आहोत आणि त्यामुळं यांना आपण व्हॉलंटरी मसल्स पण म्हणतो. Then these muscles, skeletal muscles or striated muscles, they play very important role in the locomotion and movement. जे काही लोकोमोशन आणि मुवमेंट होणार आहे त्या मुवमेंट मध्ये, लोकोमोशन मध्ये या स्केलेटल मसलचा, स्ट्रायटेड मसलचा इम्पॉर्टंट रोल आहे. आता याला स्ट्रायटेड मसल्स का म्हणायचं, कारण या मसल्स मध्ये जर आपण बघितलं तर त्या मसल्स वरती आपल्याला लाईट अँड डार्क असे बँड पाहायला मिळतील. डार्क बँड आहेत, मध्ये लाईट बँड आहे, इथं क्रॉस स्ट्रायशन आपल्याला पाहायला मिळतात, म्हणून आपण याला स्ट्रायटेड मसल्स म्हणतो. देन वेअर दीज मसल्स आर प्रेझेंट, आता हे मसल्स कुठे प्रेझेंट असणार, these muscles attach to the bones and also found in the tongue, pharynx, then the upper part of the esophagus, then they are also present in the external anal sphincter and external urethral sphincter. म्हणजे हे मसल्स तर बोनला अटॅच आहेतच म्हणून आपण याला स्केलेटल मसल म्हणतो, पण बोन्सला अटॅच आहेत त्याचबरोबर हे स्केलेटल मसल्स किंवा आपण जे स्ट्रायटेड मसल्स म्हणतो, दी स्ट्रायटेड मसल्स विच आर ऑल्सो फाउंड इन द टंग, टंग मध्ये पण ते प्रेझेंट आहेत, त्याचबरोबर फॅरेंक्स मध्ये प्रेझेंट आहेत ते, त्याचबरोबर जर आपण बघितला अप्पर पार्ट ऑफ द इसोफेगस, इसोफेगसच्या अप्पर पार्ट मध्ये ह्या स्ट्रायटेड मसल्स प्रेझेंट आहेत, त्याचबरोबर द एक्सटर्नल अॅनल स्फिंक्टर, म्हणजे ऍनस जे आहे त्या ऍनसच्या तिथं बाहेरचं जे एक्सटर्नल स्फिंक्टर असतं त्या स्फिंक्टर मध्ये हे स्ट्रायटेड मसल्स प्रेझेंट असते. सो वी कॅन कंट्रोल द रिमूव्हल ऑफ द वेस्ट कंपोनंट. दिस कॅन बी कंट्रोल फॉर द सम टाइम due to presence of the striated muscles in the external anal sphincter, as well as these muscles are also present in the external urethral sphincter. म्हणजे जे काही युरेथ्रा आहे त्या युरेथ्रामध्ये दोन स्फिंक्टर्स असतात, इंटरनल स्फिंक्टर आणि एक्सटर्नल स्फिंक्टर. या एक्सटर्नल स्फिंक्टर जे असणार आहे त्या एक्सटर्नल स्फिंक्टर मध्ये हे स्ट्रायटेड मसल्स असतात, त्यामुळे युरिनेशनची प्रोसेस, रिमूव्हल ऑफ द युरिन, ही जी काही प्रोसेस असणार आहे ती काही काळासाठी कंट्रोल करता येऊ शकते, कारण तिथं व्हॉलंटरी मसल्स प्रेझेंट आहेत एक्सटर्नल स्फिंक्टर मध्ये. सो दिस इज ऑल अबाउट द लोकेशन ऑफ these striated muscles. Then we discuss about the structure of these striated muscles.
When you observe the structure of striated muscle, each striated muscle fiber which is elongated one, their end is a blunt one. त्याचे एंड जे असणार आहे ते ब्लंट आहे, स्मूथ मसल सारखे टॅपरिंग नाही. Then each muscle fibers outer covering which is known as sarcolemma. Then inner to this sarcolemma there is a presence of the special cytoplasm which is known as sarcoplasm. And in this sarcoplasm many nuclei are present, because these striated muscle fibers, these are multinucleated one. कशा आहेत ते multinucleated आहे, and these nuclei are present inner to the sarcolemma. सार्कोलिमाच्या आतल्या साइडला हे न्यूक्लियाय प्रेझेंट आहे, म्हणजे these nuclei present towards the periphery. पेरिफेरीला हे न्यूक्लियाय प्रेझेंट असते. Then on these muscle fiber, या मसल फायबर वरती आपल्याला काय दिसतील, क्रॉस स्ट्रायेशन आपल्याला पाहायला मिळतं. मीन्स देर इज अ प्रेझेन्स ऑफ द लाईट अँड डार्क बँड. इथं आपल्याला लाईट अँड डार्क बँड्स पाहायला मिळतात. As well as in this sarcoplasm there is a presence of myofibrils. तिथे काय प्रेझेंट असणार आहे, myofibrils प्रेझेंट असतील. And these myofibrils which are made up from the two proteins, and these are nothing but the myosin and actin. As compared to smooth muscles, in the striated muscle myosin is in more amount. जास्त प्रमाणामध्ये myosin प्रोटीन प्रेझेंट असेल. जर आपण बघितलं स्ट्रायटेड मसल जे असणार आहेत ते दोन टाइपचे असतात, डिपेंडिंग अपॉन द रेड पिगमेंट. त्याच्यामध्ये रेड पिगमेंट किती आहे त्याच्यावरून त्याचे दोन टाइप्स पडलेले आहेत, रेड मसल्स अँड व्हाईट मसल्स. स्ट्रायटेड मसल्स डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स ऑफ द red pigment, there are two types of the striated muscles, red muscle and white muscles. Then इथं आपण फक्त काय बघितलं, एक स्ट्रायटेड मसल फायबरचं स्ट्रक्चर कसं आहे ते बघितलं. असे number of these striated muscle fibers, they togetherly form one bundle. त्याच्यापासून काय फॉर्म होईल, एक बंडल फॉर्म होते. And this bundle which is known as fasciculus. त्याला काय म्हटलं तर fasciculus. Fasciculus म्हणजे काय, fasciculus consists of many muscle fibers. Many muscle fibers, number of muscle fibers एकत्र येऊन एक बंडल फॉर्म होणार. म्हणजे जर आपण बघितलं हा एक बंडल आहे की ज्याच्यामध्ये काय असतील असे नंबर ऑफ काय असणार मसल फायबर्स आहेत. त्याच्यापासून एक बंडल जे फॉर्म होतं त्या बंडलला आपण काय म्हणतो, फॅसिक्युलस म्हणतो. काय म्हणतो, फॅसिक्युलस म्हणतो. असे नंबर ऑफ बंडल्स एकत्र येतात, म्हणजेच काय होणार, नंबर ऑफ फॅसिक्युलाय दे टुगेदरली अरेंज. एकत्र ते काय होतील, अरेंज होतील. आणि त्याच्यावरती जे काही कव्हरिंग आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकतो, दॅट इज द इपिमायसियम, पेरिमायसियम अँड एंडोमायसियम. आता काय यामधला फरक आहे, तर इपिमायसियम आउटर मोस्ट लेअर ऑफ द एंटायर मसल, पूर्ण मसलच्या वरती. आता एक मसल फॉर्म होताना त्याच्यामध्ये नंबर ऑफ काय असणार आहेत, फॅसिक्युलाय असणार आहे. म्हणजे हे जे काही फॅसिक्युलस आपण बघितलं, सिंगल असेल फॅसिक्युलस आपण म्हणणार, मेनी असतील तर फॅसिक्युलाय म्हणणार आहेत. असे नंबर ऑफ फॅसिक्युलाय पासून एक मसल फॉर्म होतो आणि त्या मसलचं जे आउटर मोस्ट कव्हरिंग आहे, आउटर मोस्ट लेअर जी प्रेझेंट असते एंटायर मसलची, त्याला इपिमायसियम म्हणायचं. देन पेरिमायसियम. पेरिमायसियम सराउंड्स द ग्रुप ऑफ 10 to 100 or more muscle fibers, separating them into bundles called as a फॅसिकल्स. फॅसिकल्स जे असणार आहेत किंवा फॅसिक्युलाय आपण म्हणतो त्याला, तर हे फॅसिकल्स जे असणार आहेत त्या फॅसिकल्सच्या भोवती जे आउटर मोस्ट कव्हरिंग असतं त्या कव्हरिंगला पेरिमायसियम म्हटलं तर. सराउंड्स द ग्रुप ऑफ 10 to 100 or more muscle fibers. म्हणजे आपण इथं बघितलंय एक फॅसिक्युलस आहे, त्या फॅसिक्युलस मध्ये तो एक फॅसिक्युलस हा 10 ते 100
मसल फायबर्स पासून फॉर्म झाला. त्या फॅसिक्युलसच्या भोवती जे कव्हरिंग प्रेझेंट असणार आहे किंवा या नंबर ऑफ फॅसिक्युलसच्या भोवती जे कव्हरिंग असेल त्याला आपण काय म्हणणार आहोत, पेरिमायसियम म्हणायचं. म्हणजे हे फॅसिक्युलसच्या भोवतीचं जे आउटर मोस्ट कव्हरिंग असतं त्याला काय म्हटलं जातं, पेरिमायसियम म्हणायचं. आणि जे काही एंडोमायसियम आहे, एंडोमायसियम सराउंड इच मसल फायबर. म्हणजे एक मसल फायबर जर आपण कन्सिडर केला तर एका मसल फायबरच्या एवढा एकच मसल फायबर जर आपण कन्सिडर केला तर त्या मसल फायबरच्या वरचं जे कव्हरिंग असेल त्याला काय म्हटलं जातं, एंडोमायसियम म्हटलं जातं. म्हणजे इथं 3 लेयर्स आहेत. एंडोमायसियम म्हणजे काय, हे सगळ्यात एक आपण जर मसल फायबर कन्सिडर केला तर त्या मसल फायबरच्या वरचं जे कव्हरिंग असेल त्याला एंडोमायसियम म्हटलं जातं. एंडोमायसियम म्हणायचं. असे नंबर ऑफ फायबर्स एकत्र आल्यानंतर त्याच्यापासून एक बंडल फॉर्म होणार, त्याला आपण फॅसिक्युलस म्हणतो. त्या फॅसिक्युलसच्या वरचं जे कव्हरिंग आहे त्याला पेरिमायसियम म्हणायचं. आणि असे नंबर ऑफ फॅसिक्युलाय और फॅसिकल्स, when the number of fascicles or fasciculi they form a one entire muscle, आणि या एंटायर मसलच्या वरचं जे कव्हरिंग असेल त्याला म्हटलं जातं इपिमायसियम. म्हणजे असे नंबर ऑफ, आपण इथे जर असे बंडल्स बघितले आणि या बंडलच्या वरचं जे कव्हरिंग असेल त्या कव्हरिंगला काय म्हटलं जातं, इपिमायसियम म्हटलं जातं. सो इन दिस वे these muscles are formed in this way these muscles are formed from the number of bundles. अशा बंडल्स पासून हे काय फॉर्म झाले, मसल्स फॉर्म झालेले आहेत आणि त्याच्यावरती हे डिफरंट कव्हरिंग असते. आता जर आपण एक एंटायर मसल आपण जर बघितला, त्याचा स्ट्रायटेड मसल फायबर जर बघितला, when you observe the entire muscle fiber of the striated muscle, then we observe there is a presence of the light and dark band. इथे आपल्याला काय पाहायला मिळतील, तर या मसल फायबर वरती आपल्याला रिपीटेडली देर इज अ प्रेझेन्स ऑफ द सार्कोमियर पाहायला मिळतील. असे रिपीटेशन पाहायला मिळतील. सार्कोमियर म्हणजे काय, एक सार्कोमियर हा कशापासून फॉर्म होणार आहे, तर डार्क बँड मध्ये असेल, त्याच्या दोन्ही साईडला लाईट बँड प्रेझेंट असणार. म्हणजे दोन लाईट बँड त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेला डार्क बँड आणि डार्क बँडच्या मध्ये प्रेझेंट असलेला एच बँड, हा पूर्ण रिजन जो आहे त्याला आपण म्हणतो सार्कोमियर. असे सार्कोमियर जे असणार आहे त्या नंबर ऑफ सार्कोमियरचं काय होईल, रिपीटेशन होणार आहे. देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ द वन स्ट्रायटेड मसल फायबर. एका स्ट्रायटेड मसल फायबर वरती आपल्याला असे काय पाहायला मिळतील, नंबर ऑफ सार्कोमियर्स पाहायला मिळतील. त्याचं रिपीटेशन आपल्याला पाहायला मिळेल. एक सार्कोमियर जर आपण कन्सिडर केला तर आपल्याला इथं काय पाहायला मिळेल, देर इज अ प्रेझेन्स ऑफ द डार्क बँड विच इज प्रेझेंट इन द मिडल. मध्ये काय असेल, डार्क बँड प्रेझेंट असेल. This dark band which is known as A band. या बँडला आपण काय म्हणतो, A band म्हणतो, or अनआयसोट्रॉपिक बँड. त्याला अनआयसोट्रॉपिक बँड or the A band म्हटलं जातं. And this dark band does not allow the entry of light. तिथं dark band does not allow entry of light through, so this band which appear dark. म्हणजे याच्यामधून लाईट पास होत नाही, त्यामुळे ही कसा असणार आहे, हा बँड कसा दिसेल आपल्याला, डार्क दिसणार आहे. आणि या बँडला आपण म्हणतो अनआयसोट्रॉपिक बँड, विच इज फॉर्म फ्रॉम द ऍक्टिन अँड मायोसिन प्रोटीन. हा बँड जो आहे तो कशापासून फॉर्म झाला आहे, ऍक्टिन अँड मायोसिन प्रोटीन पासून फॉर्म झाला. आता या डार्क बँडच्या मध्ये आपल्याला इथं अजून एक लाईट बँड पाहायला मिळतो. म्हणजे हा पूर्ण डार्क बँड आहे, या डार्क बँडच्या मध्ये आपल्याला एक लाईट बँड पाहायला मिळतो आणि त्याला एच बँड म्हटलं जातं, और विच इज ऑल्सो नोन ऍज हेन्सन्स झोन. त्याला हेन्सन्स झोन पण म्हटलं जातं. देन द
बोथ साइड्स ऑफ दिस डार्क बँड, या डार्क बँडच्या दोन्ही साइडला जर आपण बघितलं तर इथं काय आहेत, लाईट बँड प्रेझेंट असणार. अँड दिस लाईट बँड विच इज नोन ॲज आय बँड. लाईट बँडलाच आपण म्हणतो आय बँड. अँड दिस आय बँड विच इज ऑल्सो नोन ॲज आयसोट्रॉपिक बँड. आयसोट्रॉपिक बँड आहे दिस बँड विच फॉर्म फ्रॉम द ऍक्टिन प्रोटीन. हा ऍक्टिन प्रोटीन पासून फॉर्म झालाय. अँड दिस बँड विच अलाव द एंट्री ऑफ लाईट थ्रू, म्हणजे याच्यामधून लाईट पास होणार आहे. अँड सो इट अपियर्स लाईट इन कलर. त्यामुळे तो कसा दिसणार आहे, लाईट कलरचा दिसेल. Then in between the adjacent light band there is a presence of a Z band. या ऍडजेसंट लाईट बँड जे असणार, म्हणजे इथे एक सार्कोमियर आहे, परत नेक्स्ट सार्कोमियर येईल, त्याच्यानंतर नेक्स्ट सार्कोमियर येईल. मग या एका सार्कोमियरचा, हा एक सार्कोमियर आहे आणि हा दुसरा सार्कोमियर आहे, या एका सार्कोमियरचा लाईट बँड आणि दुसऱ्या सार्कोमियरचा लाईट बँड यांच्यामध्ये झेड बँड प्रेझेंट असतो. देयर इज अ प्रेझेन्स ऑफ द झेड बँड or which is also known as Zweigen-Chekbey line. त्याला Zweigen-Chekbey line पण म्हटलं जातं. And this Z line which separate the two sarcomere. दोन sarcomere मध्ये ही काय प्रेझेंट असणार आहे, झेड लाईन और द झेड बँड तिथं प्रेझेंट असेल. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर ही जी काही या सार्कोमियर जो फॉर्म झालाय त्याच्यामध्ये हे हा डार्क बँड आहे. डार्क बँडच्या दोन्ही साइडला लाईट बँड प्रेझेंट असतील. डार्क बँडच्या मध्ये आपल्याला इथं काय पाहायला मिळेल, एच बँड पाहायला मिळतो. आणि या एच बँडच्या सेंटर मध्ये अजून एक लाईन प्रेझेंट असते, तिला म्हटलं जातं यम लाईन. दिस यम लाईन विच इज प्रेझेंट इन द सेंटर ऑफ दिस एच बँड. एच बँडच्या मध्ये सेंटरला यम लाईन प्रेझेंट असेल. एच बँड हा डार्क बँडच्या मध्ये प्रेझेंट असतो. डार्क बँडच्या दोन्ही साइडला लाईट बँड प्रेझेंट असतात. अशा पद्धतीनं एक डार्क बँड, दोन लाईट बँड मिळून काय फॉर्म होणार, सार्कोमियर पाहायला मिळतो. आणि अशा या सार्कोमियरचं रिपिटेशन आपल्याला स्ट्रायटेड मसलच्या प्रत्येक मसल फायबर वरती आपल्याला पाहायला मिळणार. सो देर इज अ प्रेझेन्स ऑफ लाईट डार्क बँड आपल्याला पाहायला मिळतात. क्रॉस स्ट्रायशन आपल्याला पाहायला मिळतात. सो दिस मसल विच इज नोन ॲज ए स्ट्रायटेड मसल. अँड दिस मसल्स which play very important role in the locomotion and movement because they are attached to our skeleton and their movement is voluntary one. त्याची मुवमेंट कशी आहे, व्हॉलंटरी मुवमेंट आहे, म्हणजेच आपल्या इच्छेनुसार काय होणार आहे, ती मुवमेंट होऊ शकते. देन द नेक्स्ट आहे कार्डियक मसल्स. कार्डियक मसल्स, these muscles which are intermediate in between the smooth muscles and striated muscle. स्ट्रायटेड मसल आणि स्मूथ मसलच्या मध्ये, कारण याच्यामध्ये दोन्ही पण मसल्स मधले काही कॅरेक्टर्स आपल्याला पाहायला मिळतात, म्हणून आपण याला इंटरमिडिएट मसल्स म्हणतो. अँड दीज मसल्स विच आर प्रेझेंट ओनली इन द myocardium of heart and SA node of the heart which is formed from these cardiac muscles. So this muscle which is known as cardiac muscle, हे मसल कुठे प्रेझेंट असणार आहेत, हार्टच्या वॉल मध्ये प्रेझेंट असेल. हार्टची वॉल जी असणार आहे ती, त्याच्यामध्ये 3 लेयर्स आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामधली मायोकार्डियम जे असेल, मायोकार्डियम ऑफ द हार्ट विच इज फॉर्म फ्रॉम द स्पेशल टाइप ऑफ द मसल which is nothing but the cardiac muscle. Then each muscle fiber, आता हे प्रत्येक मसल फायबर जर आपण बघितला, each muscle fiber which is striated one, कारण त्याच्यावरती लाईट अँड डार्क बँड प्रेझेंट आहेत, क्रॉस स्ट्रायशन प्रेझेंट आहेत, स्ट्रायटेड आहेत. देन दे आर युनिन्यूक्लिएटेड, ते युनिन्यूक्लिएट आहेत. बट ॲज दीज मसल फायबर्स shows the branching pattern, त्याच्यामध्ये ब्रांच
मसल आहे ही, आणि त्यामुळे आपल्याला काय दिसतं, जरी ते युनिन्यूक्लिएट असतील तरी सुद्धा आपल्याला ते मल्टी न्यूक्लिएट सारखे दिसतात, पण प्रत्येक मसल फायबर मध्ये एकच न्यूक्लियस प्रेझेंट असणार. देन ब्रांच, आपल्याला ब्रांचेस अशा पाहायला मिळतात आपल्याला. देन द two muscle fibers, they are attached to each other, and at their attachment or the junction between these two muscle fibers there is a presence of the intercalated disc. इथं काय प्रेझेंट असणार आहे, there is a presence of the intercalated disc. त्याच्यामध्ये intercalated disc प्रेझेंट असते. म्हणजे आता ह्या दोन मसल सेल्स आहेत, जे काही मसल आहे त्या मसल मध्ये ज्या सेल्स असतात त्या इलॉंगेटेड असल्यामुळे त्याला आपण मसल फायबर म्हणतो. अशा दोन सेल्स मध्ये जे जंक्शन प्रेझेंट आहे ऍडजसंट सेल मधलं, त्या जंक्शनच्या तिथं एक डिस्क प्रेझेंट असते, तिला म्हटलं जातं इंटरकॅलेटेड डिस्क. देन दिस आउटर लेअर जर आपण बघितली तर तिला आपण काय म्हणतो, सार्कोलिमा म्हणतो. आणि ती सार्कोलिमा आपल्याला कंटिन्युअस पाहायला मिळणार नाही, कारण याच्यामध्ये ब्रांचेस आपल्याला पाहायला मिळतात. सार्कोलिमाच्या आतमध्ये सार्कोप्लाझम प्रेझेंट आहे, देर इज अ प्रेझेन्स ऑफ द मायोफायब्रिल्स प्रेझेंट असते, and in this sarcoplasm there is a presence of prominent nucleus and there is a presence of the lipid. या कार्डियक मसल फायबर मध्ये काय प्रेझेंट असणार आहे, लिपिड कंटेंट हाय असेल. लिपिड कंटेंट इज हाय. दिस यूज द फॅटी ऍसिड्स फॉर द एनर्जी. कारण का, जे काही हार्ट आहे ते हार्ट कंटिन्युअसली काय करणार आहे, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन करणार. आणि हार्ट मध्ये जर आपण बघितलं, जे काही हार्टचं स्ट्रक्चर आहे त्या हार्टच्या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला या पद्धतीने दिसेल की हार्ट मध्ये जो ही जी काय मायोकार्डियम आहे त्या मायोकार्डियम मध्ये या काय असणार आहे, तर इन द मायोकार्डियम देर इज अ प्रेझेन्स ऑफ द कार्डियक मसल प्रेझेंट असतील. त्याचबरोबर इथे एसए नोड आहे. This SA node which is formed from the cardiac muscle, and this SA node which having the ability to initiate to produce the cardiac impulse. म्हणजे वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन जी असणार आहे ती SA नोड मध्ये इनिशिएट होते, SA नोड करून ती AV नोड कडे जाते, त्यानंतर ती बंडल ऑफ हिज मध्ये जाईल, पार्किंजे फायबर्स मध्ये जाणार आणि ह्या मायोकार्डियम मध्ये जाणार आहे. आणि मायोकार्डियमच्या पूर्ण त्या कार्डियक मसल्स मध्ये जाणार आहे, त्यामुळे कंटिन्युअसली हार्टचं काय होतं, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होतं, आकुंचन प्रसरण होणार आहे. आणि हे कंटिन्युअसली ही प्रोसेस सुरू राहणार आहे, अगदी आपल्या डेथ पर्यंत ही प्रोसेस सुरू राहणार आहे. आणि त्यामुळे त्याला कंटिन्युअसली कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन करण्यासाठी एनर्जी लागणार आहे. दिस एनर्जी विच इज अवेलेबल from the fatty acids, so lipid content is high in the cardiac muscle fiber. Cardiac muscle fiber च्या sarcoplasm मध्ये lipid content जास्त असेल. Then these muscle fibers are striated one, कारण त्याच्यावरती स्ट्रायशन आहेत. Then involuntary one, जे काही हार्टचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होतं ती मुवमेंट इनव्हॉलंटरी आहे, विच इज नॉट अवर कंट्रोल, आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये, आपल्या मनावर असणार नाही हार्टचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन कधी व्हायचं. त्यामुळे हे जे मसल्स असतील ते कसे आहेत, इनव्हॉलंटरी आहेत. देन ब्रांच आहेत, या मसल फायबर्स कशा आहेत, ब्रांच आहेत, युनिन्यूक्लिएटेड आहे. देन in between these muscle fibers at their junction, in between the two muscle fibers, two muscle cell, there is a presence of the junction, and at that junction region there is a presence of the intercalated disc. म्हणजे कम्युनिकेशन जंक्शन जे असणार आहे त्या कम्युनिकेशन जंक्शनच्या तिथं इंटरकॅलेटेड डिस्क प्रेझेंट असणार आहे. and in this disc there is a presence of the desmosomes. काय प्रेझेंट असणार तिथं, डेस्मोसोम्स प्रेझेंट असतील, विच होल्ड्स द फायबर्स टुगेदर. ते काय करतील, हे फायबर्स एकत्र ठेवणार आहेत, होल्ड्स द फायबर्स टुगेदर. and this intercalated disc which play very important role to pass this wave of contraction from one muscle fiber to other muscle fiber. जे एका मसल फायबर कडून दुसऱ्या मसल फायबर कडे क्विकली ही वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन जी असणार आहे
कॉन्ट्रॅक्शन जे असणार आहे, वे ऑफ कॉन्ट्रॅक्शन, कार्डियक इम्पल्स जो आहे तो पुढे फास्टली काय केला जातो, पास केला जातो. सो दिस intercalated disc which play very important role to transmit the cardiac impulse fastly from one muscle fiber to other muscle fiber. In this way, this cardiac muscle which play very important role in the contraction and the relaxation of the heart, because if you observe, human heart is myogenic one. Human beingचा heart कसा आहे, myogenic आहे, which having the ability to initiate the cardiac impulse. Cardiac impulse initiate होणार आहे. So this is all about the cardiac muscles. Then so in this way, here we discuss about the three types of the muscles, that is striated muscles, cardiac muscles and smooth muscles. ह्या ज्या डायग्राम्स आहेत त्या डायग्रामशी रिलेटेड आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. एखादी डायग्राम विचारली जाईल, त्याच्या लेबलिंगशी रिलेटेड आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकेल थेरीमध्ये. त्याचबरोबर मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये नीट सीईटी साठी सुद्धा डायग्राम इम्पॉर्टंट आहे. देन जे काही प्रत्येक जे मसल आहे त्या प्रत्येक मसलचं इम्पॉर्टंट रोल किंवा ते मसल्स कोणत्या टाईपचा आहे, व्हॉलंटरी आहे का इनव्हॉलंटरी आहे, याच्याशी रिलेटेड पण क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर हा जो पार्ट आहे, जे काही स्ट्रायशन्स आहेत आणि त्या स्ट्रायशन मध्ये प्रेझेंट असलेले जे बँड्स असतील, डार्क बँड, लाईट बँड, त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेल्या या डार्क बँड मध्ये प्रेझेंट असलेल्या एच बँड आहे, एच बँड मध्ये परत तिथं यम लाईन प्रेझेंट आहे, किंवा झेड बँड जो असतो, दोन सार्कोमियरच्या लाईट बँडच्या मध्ये झेड बँड प्रेझेंट असतो. तर याच्याशी रिलेटेड पण आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, किंवा ही डायग्राम देऊन हे बँडचं आयडेंटिफिकेशनशी रिलेटेड पण आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर हे जे the myofibrils which are present in the muscles which are formed from the which type of the protein, अशा टाईपचा पण क्वेश्चन आपल्याला विचारला जाईल. किंवा चूज द करेक्ट सेंटेन्स, इनकरेक्ट सेंटेन्स, अशा टाईपचं सुद्धा क्वेश्चन आपल्याला या कोणत्याही मसलशी रिलेटेड 4 सेंटेन्स देऊन त्याच्यातलं करेक्ट इनकरेक्ट सेंटेन्सशी रिलेटेड सुद्धा क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकेल. त्याचबरोबर स्मूथ मसल जे आहेत त्या स्मूथ मसलशी रिलेटेड क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. विच muscles of the which type of the muscles are spindle shape, or these are non-striated muscles or non-striated muscles, they are present in, त्याचं लोकेशन कुठे आहे, लोकेशनशी रिलेटेड पण क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्याच्या फंक्शनशी रिलेटेड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कारण याचं फंक्शन जे असणार आहे ते काय, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन आहे. त्याच हे जे काही सगळे मसल्स आहेत त्या सगळ्या मसल्स फायबर मध्ये ॲबिलिटी आहे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशनची, इलॅस्टिसिटीची ॲबिलिटी आहे त्याच्यामध्ये. त्याचबरोबर ते लोकोमोशन मुवमेंट मध्ये त्याचा इम्पॉर्टंट रोल आहे. व्हॉलंटरी इनव्हॉलंटरी मुवमेंट मध्ये हे डिफरंट मसल्स काय असतील, इन्व्हॉल्व असतील. सो दिस इज ऑल अबाउट द मस्क्युलर टिश्यू. थँक्यू व्हेरी मच.